तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी महापारेषण यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, महापारेषण कार्यकारी अभियंता उपकेंद्र जंगमवाडी परिसर नांदेड यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे शिकाऊ उमेदवारांसाठी 2025-26 साठी. तर पदाचं जे नाव आहे ते आहे वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन. तर यासाठी इथं 28 जागा आहेत. त्यानंतर इथं आस्थापनेचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिलेला आहे, तर तो तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या पदासाठी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं 10वी उत्तीर्ण लागेल. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीज तंत्री या विषयात तुम्हाला ITI इथं लागणार आहे. त्यानंतर जे विद्यावेतन आहे तर ते तुम्हाला नियमाप्रमाणे इथं मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 30 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी, आणि मागास प्रवर्गासाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तर तुम्हाला जे अर्ज आहेत तर तिथं ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्जामध्ये तुमची संपूर्ण माहिती इथं भरायची आहे. तसेच तुम्हाला 10वीचे गुणपत्रक, तसेच ITIचे गुणपत्रक, तसेच शाळा सोडल्याचा दाखला, तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरताना इथं अपलोड करायची आहेत. तसेच तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे, तर या भरतीमध्ये जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतील तर अशा उमेदवारांचा तात्पुरती प्रोव्हिजनल गुणवत्ता यादीसाठी इथं विचार केला जाईल आणि त्यामधील कागदपत्रे पडताळणीकरिता गुणवत्तेतील फक्त 100 विभागाच्या मंजूर पदानुसार एकास 3 प्रमाणे इथं संख्या घेण्यात येईल आणि उमेदवारांना अंतिम निवडीसाठी त्यांच्या ईमेल ID तसेच मोबाईलवर त्यांना सूचित करण्यात येईल. आणि ज्या उमेदवारांनी आस्थापना कोडवर नाव नोंदणी केलेली आहे परंतु अंतिम निवडीसाठी त्यांना बोलवले नाही, त्यांची जी गुणवत्ता यादी आहे तर ती त्यांच्या मेलवर त्यांना पाठवण्यात येईल. तसेच सदर प्रक्रियेमध्ये विभागाच्या कार्यक्षेत्रातील उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाईल. तर या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर तिथं ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत 25/12/2024 पर्यंत. आणि जे अर्ज आहेत तर ते तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवरती जाऊन करायचे आहेत. तर शिकाऊ उमेदवारांचा जो प्रशिक्षण कालावधी आहे तर तो इथे 1 वर्षाचा इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.